नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, महात्मा फुले म्हणाले होते, ज्या धर्मशास्त्राने अगदी बालविवाहापासून तर सतीप्रथेपर्यंत, शिक्षणाचा अधिकार नाकारण्यापासून संपत्तीचा अधिकार नाकारण्यापर्यंत माझ्या महिला वर्गाला कायम उपेक्षित ठेवलं. हा माझा महिला वर्ग जेव्हा शिक्षण घेईल तेव्हा तो या धर्मग्रंथांच्या रेवड्या करेल. परंतु याच्या उलटच आजच्या स्थितीला झालेलं दिसतंय की नाही. आपण हजारो लाखोंच्या संख्येने अथर्व शीर्ष म्हणायला जातो आणि ते फार गर्वाचं आणि नटून थटून जाण्याचं मोठं अभिमान वाटतो आपल्याला. परंतु आपल्या उद्धारकांना मात्र आपण विसरलोय. आज ते अथर्व शीर्ष म्हणण्याचा अधिकार केवळ माझ्या बाबासाहेबांमुळे मिळाला आणि ते वाचण्या इतपत लायक झालो ते केवळ सावित्रीबाई आणि फुल्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे. परंतु खरे उद्धारक आम्ही विसरलो आणि आमचा इतिहास पाहना. आमचा इतिहास सावित्रीमाईंचा आहे. अगदी जिजाऊंपासून, ताराराणीपासून, येसुबाईपासून, अहिल्यादेवींपासून तर सावित्रीमाईपर्यंतचा आमचा इतिहास. आणि ज्या जगाला आम्ही आदर्श राजा दिला, आदर्श समाज घडवला, असा असताना देखील आपण आपले खरे उद्धारक मात्र विसरून गेलो. पूर्वीच्या काळी एखाद्या महिलेचा पती वारल्यानंतर तिला अलवनात ठेवलं जायचं. एक विशिष्ट रंगाचंच वस्त्र तिने घालायचं किंवा तिचे जे आपलं आभूषण आहे हे केस काढले जायचे आणि संपूर्णपणे टक्कल तिचं केलं जायचं, जेणेकरून कोणत्या समारंभात चांगल्या ठिकाणी ती गेली नाही पाहिजे. अशा पद्धतीची वागणूक या धर्मशास्त्राने स्त्रीवर्गाला दिली. आणि केवळ याचा बिमोड म्हणून महात्मा फुले असतील, सावित्रीमाई असतील, अगदी राजर्षी शाहू असतील, अगदी आंबेडकरांपर्यंत, हिंदू कोड लिहिण्यापर्यंत हा सर्व प्रवास जर पाहिला तर या महामानवांनी आपल्यासाठी फार परिश्रम घेतले. आपण मूळ आपले उद्धारक विसरलो. आपण डॉक्टर झालो, वकील झालो, इंजिनियर झालो, परंतु या दलदलीतून आपल्याला कुणी या पदापर्यंत आणलं यांना मात्र आपण विसरलो. आपण लाखोंच्या संख्येने जर भिडेवाड्यासमोर त्या मंदिरासमोर जर अथर्व शीर्ष म्हणत असू तर लाखोंच्या संख्येने आपण हिंदू कोडबिल किंवा फुलेंचं चरित्र, सावित्रीमाईंचं चरित्र का बरं वाचत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. ज्या वेळेला जगामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, अगदी अमेरिकेसारखा प्रगत देशात देखील नव्हता, तेव्हा आपल्या देशाची एक राजदूत, एक प्रतिनिधी तिकडे आपली महिला काम करत होती. हे माझ्या महामानवाचं आपल्यासाठी काम आहे. प्रत्येकीने हे हिंदू कोडबिल वाचा की आपल्याला पती निवडण्यापासून, मूल दत्तक घेण्यापासून, आपल्याला पोटगी मिळण्यापासून, प्रसूती रजेपासून, समान वेतनापासून तर अनेक वडिलांच्या संपत्तीमधला अधिकार असेल, असे अनेक अधिकार या महामानवाने आपल्याला दिले आणि तोही स्वतःच्या मंत्रिपदाचा त्याग करून दिले. आपण अनेक मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलो, परंतु अजूनही आपल्या महिला वर्गाचा धार्मिकतेचा पगडा काही कमी होताना दिसत नाही. आज फुले नसते ना तर त्या अथर्व शीर्ष म्हणणाऱ्या महिलांमध्ये अनेक महिला ज्यांचे पती जगामध्ये नाही त्या अलवनामध्ये दिसल्या असत्या किंवा केसांचा टक्कल केलेल्या दिसल्या असत्या. आजही ही प्रथा नाही आहे किंवा जरी मनुवादी गोष्टी मध्ये समाजात डोकं वर काढत असल्या तरीही त्या हे सर्व करायला धजत नाहीत. आणि महिलांना जी काही सन्मानाची वागणूक आहे ती केवळ माझ्या महापुरुषांच्या त्यागामुळे आहे, हे महिलांनी विसरू नये. त्यामुळे आजच्या भीमजयंतीच्या दिवशी प्रत्येकीने हिंदू कोडबिल वाचा. जसं त्या मंदिरासमोर आपण म्हणतो ते तर म्हणाच, जिची तिची श्रद्धा, पण ती अतिश्रद्धा किंवा अति कुठल्या तरी गोष्टीचा प्रकार नको. त्या जोडीला आपल्याकडं चिकित्सकपणा देखील पाहिजे. त्यामुळे आपण असं म्हणूया की आजच्या दिवशी तरी आम्ही आमच्या महापुरुषांचे स्मरण ठेवून आणि त्यांचे
चरित्र आम्ही अभ्यासू. एक सावित्रीमाई घडली म्हणून आजच्या आपल्या पिढ्या शिक्षण घेत आहेत. आपणच जर या धार्मिकतेच्या पगड्यामध्ये अंधपणाने गुंतत गेलो तर आपल्या पुढच्या पिढ्या काय आदर्श घेणार आहेत हे आपण ठरवलेलं बरं. त्यामुळे आजच्या दिवशी तरी प्रत्येकीने हिंदू कोड बिल काय आहे ते पाहावे असे मला वाटते. जय भीम.